आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये आंबेडकरवादी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीने केला निषेध। हेमंत पाटील यांच्या फोटोला जोडे मारत केले आंदोलन। शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला आहे। नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आंबेडकरवादी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार हेमंत पाटील यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनात आंबेडकरवादी संघटना तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आमदार हेमंत पाटील यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा देखील यावेळी आंबेडकरवादी संघटनांनी दिला आहे। निदर्शने करण्यात येईल नेमकं मागण्या काय त्याच्या संदर्भामध्ये मागण्याच्या संदर्भात हे निदर्शने नाही आहेत। हेमंत पाटील यांनी सभागृहात जे वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्र सुरक्षा जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनात या बाबतीत बोलत असताना हेमंत पाटील यांची जी मानसिक जातीवादी वृत्ती आहे ती निदर्शनास आलेली आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत। आणि आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील आणि नांदेडतील सर्व आंबेडकरवादी युवकांना आणि सर्वांना आवाहन करतो की हेमंत पाटील कुठेही रस्त्याने फिरताना दिसले तर आंबेडकरवादी तरुण या नात्यानं त्यांना नांदेडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र पद्धतीने विरोध करावा। आणि ह्याच सोबत हेमंत पाटील यांना विचारू इच्छितो की संविधानाच्या पद्धतीनं आंदोलन करणारा सोमनाथ सूर्यवंशी तुम्हाला नक्षलवादी वाटतो का? किंवा वंचित बहुजन आघाडी सारख्या आंबेडकरी पक्षात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या पक्षामध्ये काम करणारा अक्षय भालेराव याची झालेली हत्या तुम्हाला क्षुल्लक वाटते का? झालेल्या हत्येचं त्यांना गांभीर्य नाही, परंतु नवरदेव घोड्यावरून उचलला हे त्यांच्यासाठी वेदनादायक आहे। हे तुम्हाला असंवैधानिक वाटते का? हे तुम्हाला नक्षलवादी कृत्य वाटते का? हे तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटतो का? हे सुद्धा हेमंत पाटलाला विचारलं गेलं पाहिजे। त्याचबरोबर डॉक्टर वाकोडे साहेब जे डीन होते, जे आदिवासी समाजातून येतात, त्यांना जातीय मानसिकतेतून त्यांनी आपलं रुग्णालय स्वच्छ करायला लावलं हे सर्वांना ठाऊक आहे। परंतु त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले संविधानिक मार्गाने कायद्याचा वापर करून गुन्हे दाखल करण्यात आले आणि कायद्याचा वापर करून गुन्हे दाखल करणाऱ्यांना हे सभागृहामध्ये अर्बन नक्षलवादी म्हणतात। या ठिकाणी हेमंत पाटील यांचा आम्ही तीव्र शब्दात विरोध करत असताना सोबतच महाविकास आघाडीचे जे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते त्यांनी एकही त्या हरामखोरांनी विरोध केला नाही। त्या सर्व महाविकास आघाडीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि हेमंत पाटलाला इथून पुढे आंबेडकरी तरुणांचा आणि संविधानवादी तरुणांचा प्रखर रोषाला सामोरे जावं लागणार आहे हे मी आपल्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।